Good afternoon, everyone. Welcome to the lecture of Extension 242. I know today is your practical day, but we are going to take a lecture on consumer buying as this is your important topic for your examination point of view. So let's see what is consumer buying. It involves some process, some stages which are going to discuss today. Okay. So meaning of buying decision process. What is consumer buying decision process? A buying decision process is the process a customer goes through when buying a product. It can be seen as particular form of cost benefit analysis. A buying process is the series of steps that a consumer will take to make a purchasing decision. ओके मग बाईंग डिसिजन काय असतं की एक प्रोसेस असते ज्यामध्ये आपण खूप गोष्टींचा विचार करतो की म्हणजे ते प्रोडक्ट आपल्या कामाचं आहे की नाही, त्याच्यापासून आपल्याला किती बेनिफिट होणार आहे किंवा ते घेऊन फक्त वेस्टमध्येच जाणार आहे का, मग त्याचं प्राइस किती आहे, दुसरीकडे कमी प्राइसमध्ये भेटतं का, हा सर्व प्रोसेस आपण मग ती एखादी वस्तू खरेदी करतो तेव्हा विचार करतो. ठीक आहे. तर त्याच कोणत्या कोणत्या गोष्टी आपण पाहतो ते यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, कोणत्या कोणत्या प्रोसेस आहेत. द 5 stages of framework remains a good way to evaluate the customer's buying process. Okay, need recognition. A purchase cannot take place without the recognition of the need. The need may have been triggered by internal stimuli such as hunger or thirst, or external stimuli such as advertising. Okay, तर नीड रिकॉग्निशन कशावर डिपेंड असते? ही एक अशी स्टिम्युली असते, इंटरनल स्टिम्युली म्हणजे मधून एक असा वेगळ्या प्रकारचा एक आवाज म्हणतो ना आपण, ते तसं असते की म्हणजे एक तर त्या गोष्टीची आपल्याला खूपच नीड आहे, खूपच म्हणजे आपल्याला थर्स्ट आहे त्या गोष्टीची, तहान आहे, किंवा मग आपल्याला फक्त ती ॲड आवडली, त्या प्रोडक्टची ॲड त्यांनी ॲडव्हर्टाईजच एवढी छान केली की ती आपल्याला घ्यायची इच्छा झाली. लाईक आयफोनची आपल्याला नीड नाही आहे, आपल्याला म्हणजे असं गरज आहे असं काहीच नाही, पण त्याची आयफोनची ॲड पाहूनच आपल्याला वाटतं की यार आपण तो मोबाईल घेतला पाहिजे. सो हे असे वेगळे ते दाखवण्याचे एक म्हणजे ह्यांचे आपली एक प्रोसेस असते, बाईंग प्रोसेस असते, त्याच्यामधून मग ह्या सुद्धा गोष्टी जातात. अकॉर्डिंग टू मॅस्लोज hierarchy, only when a person has fulfilled the needs at a certain stage can he or she move to the next stage. ओके, जर त्या गोष्टीची नीड असेल तरच आपण बाय करतो, आणि जर नसेल तर मग डायरेक्ट आपण ती वस्तू तर सोडून देतो किंवा मग दुसऱ्या स्टेजकडे तर वळतो. ठीक आहे. त्यानंतर आहे इन्फॉर्मेशन सर्च. दिस इज द बायर्स एफर्ट ॲट सर्चिंग द इंटरनल अँड एक्सटर्नल business environments to identify and observe sources of information related to the focal buying decision. Internal search refers to recalling past experiences with the product. External search is conducted when customer tries to seek information from personal sources like family, friends, commercial sources like advertisements, salespeople, or public sources like newspapers, television. Okay. यामध्ये मग इंटरनल आणि एक्सटर्नल सर्च सुद्धा इन्व्हॉल्व असते इन्फॉर्मेशन सर्च मध्ये. म्हणजे जर कोणती वस्तू आपण घेतली आणि ते जर त्याचा पास्ट एक्सपिरियन्स जर चांगला असला तर आपण नेक्स्ट टाइम ती परत विकत घ्यायला जातो, किंवा जर त्याचा एक्सपिरियन्स चांगला नसला, आपल्याला आज घेतलो आणि थोड्या दिवसानंतर ती वस्तू खराब झाली किंवा मग ते तशा प्रकारचा रिझल्ट देत नाही जसं आपल्याला पाहिजे, तर नेक्स्ट टाइम आपण ती वस्तू घेत नाही. मग त्यानंतर आपण मग गुगल सर्च कर किंवा न्यूजपेपरवर पहा, ॲडव्हर्टाइजमेंट पहा, टेलिव्हिजन्सवर किंवा फॅमिली फ्रेंड्सला विचारून मग नंतर दुसऱ्या वस्तूकडे आपण जाण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. Evaluation of alternatives. At this stage, consumers evaluate different products, brands on the basis of varying product attributes and whether these can deliver the benefits that the customers are seeking. A factor that heavily influences this stage is the customer's attitude. Involvement is another factor that influences the evaluation process. Okay, evaluation alternatives मध्ये मग
आपण काय पाहतो की त्यामध्ये कस्टमरचा ॲटिट्यूड काय, म्हणजे कस्टमर त्या वस्तूकडे कशा प्रकारे पाहते, त्याची नीड म्हणून पाहत आहे की फक्त तो जस्ट आपण एक जातो ना विंडो शॉपिंग करण्यासाठी की तसं म्हणून पाहत आहे, यावर सुद्धा डिपेंड करते. बऱ्याच वेळा असं होते की आपल्याला कोणती वस्तू घ्यायची नसते पण तरीही आपण जातो. आपण का जातो, तरी आपण ती वस्तू पाहण्यासाठी जातो, पण असं होतं की येते वेळेस आपण ती वस्तू घेऊनच येतो, कारण मग तिथं आपल्याला आठवते की हा या गोष्टीची आपल्याला गरज होती, किंवा मग त्यांची ती ऍड पाहून किंवा तिथे त्यांनी ठेवलेला ते प्रकार त्यांनी सजवलेले पाहून मग ती वस्तू घेण्याची आपली इच्छा होऊन जाते. ठीक आहे, मग हा आहे कस्टमरचा ॲटिट्यूड. ह्या गोष्टीवर पण डिपेंड असतं. परचेस डिसिजन. In this stage, the purchase takes place. The final purchase decision can be distributed by two factors, that is negative feedback from the customers and the level of motivation to comply or accept the feedback. The decision may be disrupted due to anticipated situations. ठीक आहे, मग ह्या परचेस डिसिजन कशावर इन्व्हॉल्व असतं, निगेटिव्ह फीडबॅकवर, मोस्टली निगेटिव्ह फीडबॅकवर डिपेंड असतं. यामध्ये आपल्याकडंच ती एक ही असली पाहिजे, समज असली पाहिजे की हा हे दुसरा कस्टमर जो सांगते की ही वस्तू चांगली नाही, तरीही ती वस्तू आपण घ्यायची की नाही हे कम्प्लिटली आपल्यावर डिपेंड असतं. ठीक आहे, मग त्या निगेटिव्ह फीडबॅकला तुम्ही पॉझिटिव्ह फीडबॅकही करू शकता ती वस्तू विकत घेऊन. ठीक आहे, त्यानंतर फिफ्थ आहे पोस्ट purchase behavior. At this stage, customers will compare products with their previous expectations and will be either satisfied or dissatisfied. This can be greatly affect the decision process for similar purchases from the same company in the future, having a knock-on effect at the information search stage and evaluation of alternatives stage. मग ह्या स्टेजला कस्टमर काय करतं, कम्पेअर करायला सुरुवात करते प्रोडक्ट्स. ठीक आहे, पोस्ट परचेस मध्ये की आपण घेतलेलं प्रोडक्ट चांगलं आहे की नाही, मग ह्याच प्राइस मध्ये दुसरं कोणतं प्रोडक्ट होतं का यापेक्षा चांगलं, हे मग या कंपनीतून त्या कंपनीमध्ये कस्टमर सर्च करायला सुरुवात करते, किंवा मग नेक्स्ट टाइमला त्याला मग अल्टरनेटिव्ह काही जर भेटत असेल त्यावर तर तो तिकडे जाण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, त्यानंतर आहे इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग इन consumer behavior. ठीक है, introduction. Consumer behavior is the study of individuals, groups or organizations and the processes they use to select, secure, use and dispose of products, services, experiences or ideas to satisfy needs and the impacts that these needs processes have on the consumer and society. Customer behavior study is based on consumer buying behavior, with the customer playing the three distinct roles of user, payer and buyer. ठीक आहे, कस्टमरचे कोणते कोणते वेगळे वेगळे रोल्स असतात यामध्ये. कंझ्युमर बाईंग बिहेवियर मध्ये त्यावेळेला तो युजर म्हणून येऊ शकतो, किंवा मग पेयर असू शकतो, किंवा मग बायर असू शकतो. ठीक आहे, हे वेगळे वेगळे त्याचे रोल्स आहेत. कंझ्युमर इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग. It is the process through which consumers are exposed to information, attend to it, comprehend it, place it in memory, retrieve it for later use. ठीक आहे, ही एक प्रोसेस आहे ज्यामध्ये कस्टमर एक्सपोज टू इन्फॉर्मेशन, त्या इन्फॉर्मेशन काढण्याचा प्रयत्न करतो, त्यानंतर त्यावरती रिॲक्ट करायला सुरुवात करतो, मग कंपॅरिझन सुरू होतं, कॉम्प्रिहेंड करतो त्याला, त्यानंतर त्याच्या आठवणीमध्ये ती गोष्ट ठेवतो तो की हा आपल्या कोणत्या नीडसाठी पाहिजे, किंवा मग आपण सगळ्यांचे रिव्ह्यूज पाहून त्याला तो सिलेक्ट केलेला असता त्यांनी, आणि मग त्यानंतर तो एकतर त्याला परचेस करतो किंवा मग नंतर यूज करण्यासाठी त्यांनी त्याला घेतलेला असता. ठीक आहे, स्टेजेस इन्व्हॉल्व इन कस्टमर इन्फॉर्मेशन प्रोसेसेस. आता पोह्यात कोणते कोणते स्टेजेस इन्व्हॉल्व असतात ह्या इन्फॉर्मेशन प्रोसेस मध्ये. ठीक आहे, फर्स्ट आहे परसेप्शन, त्यानंतर आहे द एक्सपोजर स्टेज, देन अटेन्शन स्टेज, देन कॉम्प्रिहेन्शन स्टेज अँड देन लास्ट इज कंझ्युमर इन्व्हॉल्वमेंट. ठीक आहे, व्हॉट इज परसेप्शन स्टेज? It is the process through which individuals are exposed to information, attend the information, comprehend the information, exposure. Consumers receive information through their senses. Attention, consumers allocate processing capacity to stimulus. Comprehension, consumers interpret the information to obtain meaning from it.
ठीक आहे. ह्या परसेप्शन स्टेजमध्ये काय करतं, फक्त सर्वात पहिला तो सर्चच करत असतो की हा कोणतं प्रोडक्ट पाहिजे आपल्याला, मग त्याची इन्फॉर्मेशन गॅदर करणं, मग त्यानंतर त्याचं कंपॅरिझन करणं, हे सर्व येते ह्या परसेप्शन स्टेजमध्ये. ठीक आहे. त्यानंतर आहे एक्सपोजर स्टेज. In this process, consumers' sensory organs are activated by stimulus. Selective exposure. Consumers can actively choose whether or not to expose themselves to information. For example, zipping and zapping through a videotape, fast forwarding through commercials, or turning off the sound during commercial. म्हणजे सिलेक्टिव्ह एक्सपोजर ही एक अशी प्रोसेस आहे, त्यामध्ये कंझ्युमर डिसाईड करते की म्हणजे त्याला ती पाहायची आहे, ती इन्फॉर्मेशन पाहायची आहे की नाही. लाईक जर पाहायची असेल तर आपण मग एकदम व्यवस्थित त्या प्रोडक्टच्या ॲडव्हर्टाइजमेंटला पाहणार, किंवा जर आपली इच्छा नसेल पाहायची पण तरीही आपल्याला जर पाहावं लागत असेल तर मग आपण काय करतो, एकतर ते फास्ट फॉरवर्ड करून पळवतो, नाहीतर मग त्याचा व्हॉइस कमी करून ठेवतो, ज्याने की आपल्याला त्याचं डिस्टर्ब होणार नाही. तर ही एक सिलेक्टिव्ह एक्सपोजर आहे, म्हणजे सिलेक्टिव्ह प्रोसेस आहे की तुमच्या हातात आहे, तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही पाहणार, नाही तर नाही. ठीक आहे. त्यानंतर आहे सेन्सेशन. द स्टिम्युलेशन ऑफ अ पर्सन सेन्सरी रिसेप्टर्स अँड द ट्रान्समिशन ऑफ द सेन्सरी इन्फॉर्मेशन टू द ब्रेन. म्हणजे जर तुम्हाला ठीक आहे त्या सेन्सेशन तुम्ही ती पाहत आहेत वस्तू, आणि त्यानंतर मग तुम्हाला रिअलाइज झाले की अरे हा आपल्याकडे ही वस्तू नाहीये, त्या मग आपल्याला घेतलं पाहिजे. जर हे तेव्हा तुम्ही विचार केला आणि ती वस्तू जर तुम्ही परचेस केली तर त्यामध्ये तुमचं सेन्सेशन इन्व्हॉल्व झालं असं म्हणता येतं. ठीक आहे. Subliminal perception. The idea that stimuli presented below the level of conscious awareness might influence behavior and feelings. Okay, consumer adaptation. यामध्ये काय असतं, consumer adaptation. The amount or level of this stimulus to which the consumer has become accustomed. Okay. म्हणजे a reference point to which changes in the level of the stimulus are compared. म्हणजे तुमची कंझ्युमर अडॅप्टेशन म्हणजे जर तुम्ही इच्छा असो नसो, जर तुम्ही ती वस्तू घेतली आणि त्याचा जर यूज सुरू केला, म्हणजे तुम्ही ते अडॅप्ट केलं. ठीक आहे. त्या वस्तूला तुम्ही अडॅप्ट केलं असं होतं ते. बटरफ्लाय कर्व. ॲट द अडॅप्टेशन लेवल कंझ्युमर प्रेफरन्स फॉर स्टिम्युलस डिक्लाइन्स बिकॉज द पर्सन हॅज बिकम हॅबिच्युएटेड टू द स्टिम्युली. यावेळेस कसं होतं की सारखं सारखं आपल्या डोक्यामध्ये जर कोणत्या वस्तूला घेण्याचा विचार चालू असला तर ती एक आपली हॅबिट होऊन जाते. म्हणजे त्याचा यूज पुढे आपल्याला होणार असो नसो, पण एक हॅबिट असते की आपल्याला ती वस्तू घ्यायची आहे, ती वस्तू आपल्याकडे असली पाहिजे, असं आपल्या डोक्यामध्ये कंटिन्यू चालू असतं. मग ती एक होती हॅबिट झाल्यासारखं होतं त्या स्टिम्युलीला. ठीक आहे. Preference for a stimulus is greatest at point just higher or lower than the adaptation level. For example, why are fashions constantly changing? ठीक आहे. हे एक एक्झाम्पल आहे फक्त. Okay, the attention stage. It is the process of the allocation of cognitive capacity to an object or task. ठीक आहे. मग यामध्ये कोणते कोणते टाइप्स येतात. व्हॉलंटरी अटेन्शन. कंझ्युमर्स ॲक्टिव्हली सर्च आउट इन्फॉर्मेशन दॅट हॅज पर्सनल रिलेव्हन्स. ठीक आहे. म्हणजे त्याला पर्सनल रिलेव्हन्स असलं पाहिजे की ती वस्तू ॲक्च्युअलमध्ये युजेबल आहे की नाही. ठीक आहे. सिलेक्टिव्ह अटेन्शन. कंझ्युमर सिलेक्टिव्हली फोकस अटेन्शन ऑन रिलेव्हंट इन्फॉर्मेशन. ठीक आहे. इनव्हॉलंटरी अटेन्शन. कंझ्युमर्स इज एक्सपोज टू समथिंग सरप्राइजिंग, novel, threatening or unexpected, for example surprises. ठीक आहे. त्यानंतर आहे कॉम्प्रिहेन्शन स्टेज. It is the process through which individuals organize and interpret information. परसेप्च्युअल ऑर्गनायझेशन. मग यामध्ये कोणते कोणते टाईप येतात. एक ते परसेप्च्युअल ऑर्गनायझेशन. द वे पीपल परसिव्स शेप्स, फॉर्म्स, फिगर्स अँड लाईन्स इन देअर व्हिज्युअल वर्ल्ड. ठीक आहे. परसेप्च्युअल मध्ये काय काय येतं, मग आपण काय पाहतो की ती वस्तू कशी आहे, त्याचं फॉर्म्स कसं आहे, फिगर म्हणजे त्याची डिझाईन कशी आहे, काय काय, फक्त व्हिज्युअल वर्ल्डवर आपण त्यामध्ये मग विश्वास ठेवतो. त्यानंतर आहे जेसाल्ट सायकोलॉजी. एक मिनिट, लाईट गेली. Okay. Attempts to understand how people perceive pattern in the world. Okay.
रिसर्च सायकोलॉजी काय म्हणते की अटेम्प्ट्स टू अंडरस्टँड हाऊ पीपल परस्यू पॅटर्न इन द वर्ल्ड. मग आपण कोणत्या बेसिसवर त्या प्रोडक्टला घेण्याचा प्रयत्न करतो यावर सुद्धा कोणत्या पॅटर्नवर आपण ते प्रोडक्ट विकत घेण्याचा प्रयत्न करतो यावर सुद्धा डिपेंड करतात. ठीक आहे, म्हणजे ती मग एखाद्या वेळेस डिझाईन असू शकते किंवा मग त्याचा शेप असू शकतो. ते यूज असो नसो, फक्त त्याच्या भारी दिखाव्यावरच आपण जातो मोस्ट ऑफ द टाइम. ठीक आहे, कंझ्युमर इन्व्हॉल्वमेंट अँड बाईंग बिहेवियर. Like motivation, involvement too is an internal stage of mind which a consumer experiences. Okay, it makes one analyze and rationalize his her choice. The involvement theory holds that there are low and high involvement purchases. Consumers' involvement depends on the degree of involvement of purchase to a consumer. For example, while buying a loaf of bread, the consumer does not feel very much involved. ठीक आहे, एक ब्रेड जर आपल्याला विकत घ्यायचा असेल तर त्यामध्ये आपण खूप विचार करतो का हे घेऊ का नको, चांगलं असेल की म्हणजे चांगलं असेल की नाही हे तर पाहतो आपण, म्हणजे फ्रेश आहे की नाही एवढं पाहतो आपण. पण घेऊ का नको, ह्याचं काही म्हणजे मला महागात पडणार नाही ना, ह्याच्यामुळे माझं बजेट तर मागं पुढे होणार नाही, एवढ्या गोष्टीचा आपण विचार नाही करत. घ्यायचा असेल तर घेतो, नसेल तर मग ठीक आहे सोडून जातो आणि पुढे जातो. It is because the life of the product is very short. Once it is consumed, it gets exhausted. If the consumer is not satisfied with the particular bread brand, he will purchase some other brand next time. ठीक आहे, म्हणजे डिग्री ऑफ इन्व्हॉल्वमेंट ही एक प्रोसेस आहे यामध्ये पण. म्हणजे आपण त्या गोष्टीवर किती वेळ देतो त्याप्रमाणे त्याचं लेवल असतं. ठीक आहे, म्हणजे शॉर्ट इन्व्हॉल्वमेंट असते, मीडियम इन्व्हॉल्वमेंट किंवा लॉंग इन्व्हॉल्वमेंट, हे काही इन्व्हॉल्वमेंटच्या डिग्री आहेत. ठीक आहे, आता पाहूयात टाईप कोणते कोणते आहेत. कमिटमेंट म्हणजे कोणत्या गोष्टीची जर कमिटमेंट आपण केली तर ती गोष्ट आपण करतोच. लाईक आता फॅमिली मॅरेज आहे, मॅरेजमध्ये कसं पूर्ण फॅमिली इन्व्हॉल्व असते की हा मॅरेज करण्याचं जर कमिटमेंट दिलं एखाद्या दुसऱ्या फॅमिलीला तर ते आपण करतोच, कम्प्लीट करतोच. मग बाकी कितीही प्रॉब्लेम्स आले पुढे ढकलली जाते ती प्रोसेस, थोड्या दिवसासाठी पुढे ढकलली जाते. पण असं होतं का की हा नाही कमिटमेंट केली तर पूर्ण नाही करणार, असं नाही होत. त्यामध्ये सगळेच इन्व्हॉल्व असतात, त्यामुळे ती प्रोसेस कंप्लीट होते. म्हणजे ही इन्व्हॉल्वमेंटची एक प्रोसेस आहे. ठीक आहे, इगो इन्व्हॉल्वमेंट. इगो म्हणजे यामध्ये इगो म्हणजे असा नाही की एखाद्याचा इगो हर्ट होईल, ह्या टाईपचा इगो नाही. हा इगो म्हणजे कसं की पुढचा व्यक्ती काय विचार करतोय त्यावर. लाईक आता तुम्हाला गिफ्ट घ्यायचं असेल तुमच्या फ्रेंडसाठी किंवा तुमच्या बहिणीसाठी, तर तुम्ही काय त्यामध्ये इन्व्हॉल्व करणार की तिची चॉईस काय आहे, तिला ते प्रोडक्ट आवडेल की नाही, त्यांना ते प्रोडक्ट आवडेल की नाही, ह्या गोष्टीचा तुम्ही विचार करूनच मग ती गोष्ट विकत घेणार किंवा मग त्याच पर्टिक्युलर व्यक्तीला तुम्ही जाऊन विचारणार की तुला काय आवडतं, अशा टाईपमध्ये. ठीक आहे, मग यामध्ये होतो इन्व्हॉल्वमेंट, इगो इन्व्हॉल्वमेंट. त्यानंतर कम्युनिकेशन इन इन्व्हॉल्वमेंट. कम्युनिकेशन मीन्स ती वस्तू आपण जर एखादी वस्तू आपण घेत आहोत तर त्यामध्ये आपण सर्वांशी एक कम्युनिकेट करून ती वस्तू घेतो. जर ती कोणती वस्तू आपल्याला फॅमिलीमध्ये आणायची असेल, सपोज कर आपल्याला एक कार घ्यायची आहे किंवा लँड परचेस करायचं आहे, तर त्यावेळेस आपण काय करतो की आपण एकटं डिसिजन नाही घेत. अशा जर मोठ्या वस्तू घ्यायच्या असतात तेव्हा, सपोज तुम्हाला घरी काहीतरी आणायचं आहे, ओव्हन आणायचं आहे किंवा फ्रीज आणायचं आहे, त्यावेळेस तुम्ही ते स्वतः डिसिजन घेऊ शकता की हा मी ह्या ब्रँडचं घेणार आणि ठीक आहे मी सरप्राईज देणार. पण असं होतं का आपल्याला कुठे जागा घ्यायची आणि आपण कुठं घर घ्यायचंय तर आपण डायरेक्ट घेतो आणि सरप्राईज देतो, असं नाही होत. मोस्ट ऑफ द टाइम आपण घरच्यांना बोलतो, त्यावरती विचार करूनच मग ती डिसिजन घेतो. ठीक आहे, परचेस इम्पॉर्टन्स. मग त्यानंतर त्या गोष्टीला किती इम्पॉर्टन्स आहे, फ्युचरमध्ये त्याचं काही आहे की नाही आपल्याला, ह्या पण गोष्टी आपण पाहतो. एक्सटेंट ऑफ इन्फॉर्मेशन. त्यानंतर मग त्याची इन्फॉर्मेशन वगैरे आपण इन्फॉर्मेशन ही सर्व कसं ही एक प्रोसेसच आहे. एक्सटेंट ऑफ इन्फॉर्मेशन ही पहिली इन्फॉर्मेशन आपण काढतो, त्यानंतर परचेस करण्याचा विचार करतो. ठीक आहे, मग ह्या काही स्टेप्स आहेत ज्या इन्व्हॉल्व असतात बाईंग बिहेवियरमध्ये कस्टमरच्या. ठीक आहे, आय होप तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल. यानंतरचं लेक्चर आपलं होईल, त्यानंतर आपण प्रॅक्टिकल कंटिन्यू करू. ओके, so thank you for attending today's lecture.